के केमिस्ट्री अकॅडमी आपण घेत आहोत वॉफ क्रिशनर रिॲक्शन. बघा या रिॲक्शनमध्ये काय असतो, जसं अल्डिहाइड आणि कीटोन वापरतात. म्हणजे अल्डिहाइड काय आहे, आर सी डबल बॉन्ड ओ एच. याची रिॲक्शन करायची आहे हायड्रोजन सोबत, म्हणजेच H2N आणि NH2, म्हणजेच H2N आणि NH2. याला म्हणतात हायड्रोजन. काय म्हणतात, हायड्रोजन. म्हणजे हा काय आहे आपला हायड्रोजन. लिहित आहे मी, याला म्हणतात हायड्रोजन. काय म्हणतात, हायड्रोजन. आता हा काय होतो बघा, इथून जो आपला अल्डिहाइड ग्रुप आहे याला मी असं पण लिहू शकते रोटेट करून, आर सी. दिसतंय, याला काय आहे, डबल बॉन्ड ओ आणि एच. लिहिला तर अल्डिहाइडच आहे, दिसतंय, फक्त रोटेट केलंय थोडंसं. तर आर सी डबल बॉन्ड ओ एच आहे. हा काय करतो बघा, हा काय करतो, इथून काढतो ऑक्सिजन आणि इथून काढतो हायड्रोजन. काय केला, इथून काय काढला ऑक्सिजन, इथून काय काढला हायड्रोजन. म्हणजे काय रिमूव्ह झाला, H2O. काय रिमूव्ह झाला, H2O. म्हणजे मी लिहू शकते -H2O. काय लिहू शकते, -H2. जर ॲरोवर -H2 असेल याचा अर्थ तो काय होतो, रिमूव्ह झाला असं समजतात. तर मग काय राहिला बघा, काय राहिला, आर. बघा आर आहे, आर. आर नंतर याला काय लागलं आहे, सी. दिसतंय, आर नंतर काय लागलं आहे, सी. याला काय लागलं आहे, एक एच. आर नंतर सी, त्याला एक एच. आता हा इथून काय निघला, ऑक्सिजन, इथून निघला हायड्रोजन, प्लस H2O रिमूव्ह झाला. तर मग हा डबल बॉन्ड डायरेक्ट कोणाला लागतो, नायट्रोजनला. हा दिसतंय, हा जो डबल बॉन्ड होता हा डायरेक्ट कोणाला लागत आहे, नायट्रोजनला. नंतर काय आहे, NH2. नंतर काय आहे, NH2. तर याला म्हणतात हायड्रोजन. हायड्रोजन, याला काय म्हणतात, हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन सोबत जेव्हा रिॲक्शन केले तुम्हाला काय भेटत आहे, हायड्रोजन भेटत आहे. तर बघा अजून याची रिॲक्शन करायची आपल्याला, ठीक आहे. अजून याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाकोणासोबत बघा, KOH, नंतर OH, NH2 OH आणि हीट. ह्या कंपाऊंडसोबत आपल्याला काय करायची, याची काय करायची आहे, रिॲक्शन करायची आहे. तर रिॲक्शन झाल्यानंतर हा तुमचा झाला हायड्रोजन. काय झाला, हायड्रोजन. म्हणजे अल्डिहाइडची रिॲक्शन तुम्ही हायड्रोजन सोबत केले तर काय बनला, हायड्रोजन. काय बनला, हायड्रोजन. हा जो आहे हा आहे तुमचा इथिलीन ग्लायकॉल. याला म्हणतात इथिलीन ग्लायकॉल, ठीक आहे. आणि हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर हा काय करतो बघा, हा काय करतो, इथून हे जे आहे हा नायट्रोजन गॅसला रिलीज करतो. म्हणजे हा जो N2N म्हणजे त्याला काय करतो, रिलीज केल्यानंतर काय राहिला बघा, आर सी. ऑलरेडी एक एच लागलाय, दिसतंय, आर सी एच लागलेला आहे. नायट्रोजन निघाला, तुम्ही इकडे लिहित आहे प्लस N2. नायट्रोजन निघाला कारण की नायट्रोजन गॅस काय झाली, रिलीज झाली. तर काय लिहिला, प्लस N2. मग आता काय राहिलं बघा, इथून काय लागलं, हे दोन बॉन्ड तर ब्रेक झाले. तर हे बॉन्ड ॲज इट इज आहे, हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड काय आहे, ॲज इट इज आहे. तर या बॉन्डला इथचा एक हायड्रोजन लागतो आणि इथचा एक हायड्रोजन लागतो. म्हणजे जे हे H2 आहेत, कारण की तो डबल बॉन्ड सोबत डायरेक्ट लागू शकत नाही, त्याची व्हॅलन्सी चेक आहे. तर हा कंपाऊंड बनतो, तर इथं बनतो तुमचा अल्केन. याला काय म्हणतात, अल्केन. म्हणजे वॉफ क्रिशनर रिॲक्शनमध्ये ॲरोवर काय असतो, हायड्रोजन. याच्यापासून काय बनतो, हायड्रोजन. आणि त्याची रिॲक्शन जेव्हा तुम्ही इथिलीन ग्लायकॉल सोबत करता तर काय बनतो, अल्केन बनतो. तर फॉर एक्झाम्पल समजा आपण एक्झाम्पल घेतला, CH3 C डबल बॉन्ड OH. याची रिॲक्शन कोणासोबत करत आहे आपण, N2N NH2, बरोबर, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, काय होईल हा, आता जसं आपण केलं होतं, इथून निघेल ऑक्सिजन, इथून काय निघेल, हायड्रोजन. म्हणजेच मायनस काय होईल, H2O, बरोबर. तर काय राहिला मग बघा, CH3. या सीला काय लागलं आहे, एक एच, तर एक एच खाली लिहिला. या सीला एच लागलाय, हा खाली लिहिला. डबल बॉन्ड कोणाला लागेल, डायरेक्ट नायट्रोजनला. तुम्ही इकडे लिहिता डबल बॉन्ड नायट्रोजन, नंतर NH2 झाला डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड ओ निघला इथून आणि H2 ते H2 रिमूव्ह झाला. हा डबल बॉन्ड कोणाला लागेल, डायरेक्ट नायट्रोजनला. हा आपला काय आहे, ॲसेटाल्डिहाइड.
अल्डिहाइड, किंवा यालाच म्हणतात किती कार्बन आहेत 2, तर 2 कार्बन असला म्हणून काय लिहितो इथेन, तर इथेनचा ई न लिहिता लिहायचं एल, तर नाव होईल इथॅनॉल. याचं नाव काय होईल हायड्रॅझोन. हायड्रॅझोन झालं. आता अजून याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला इथिलीन ग्लायकॉल सोबत, बरोबर. चला करा. अजून याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे KOH, नंतर OH, NH2, OH आणि हीट. हा काय आहे आपला इथिलीन ग्लायकॉल. हा काय करतो, इथून काय काढतो, तुमची ही नायट्रोजन गॅस काय करतो रिलीज करतो. मग काय राहिला बघा CH3, नंतर C, याला काय लागला एक H प्लस, कोण रिमूव्ह झाला N2 गॅस काय झाली रिलीज झाली. N2 गॅस काय झाली रिलीज. आता याच्याकडे किती बॉन्ड राहिले, आता हे 2 बॉन्ड राहिले N2 केल्यामुळे, तर या 2 बॉन्डला एक H आणि एक H लागत आहे. कुठून H लागत आहे, हे वाले जो तुमचे H2 होते ते लागत आहे. तर इन जनरल हा कसा आहे बघा CH3, या C ला पण 1 2 3 हायड्रोजन लागले म्हणजे CH3, तर काय बनला इथेन. CH3 म्हणजे काय होतो इथेन. म्हणजे वॉफ क्रिशनर रिॲक्शनमध्ये अल्केनच बनतो. तुम्ही अल्डिहाइडच्या ठिकाणी कीटोन पण घेऊ शकता, तर कीटोन घेतले तरी पण अल्केनच बनेल. तो एक कंपाऊंड भेटून जाईल तुम्हाला.